साठविला हरिजिही हृदय मंदिरे टंग, त्यांची सरलीर झार झाला सफळ व्यापार. अस हरी आला हाता तो माईक लावा इथं मी जावा इकडं, असं नाही ना. त्यांची सरलीर झार झाला सफळ व्यापार. तो का म्हणे हरी काही उरोणे दिवरी, मागच्या अक्का कोणीच बोलू नका, आधीच मला उशीर झाला. त्यांची सरलीर झार झाला सफळ व्यापार. पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संताचे जगद्गुरु तुकोबारायांचा प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय शाश्वत जीवामध्ये जन्माला आल्यानंतर, मानव देहाची प्राप्ती झाल्यानंतर, त्याची निर्मिती झाल्यानंतर त्या मानव देहातून प्राप्त करण्याचं साधन ते म्हणजे भगवंताचं नामचिंतन. आणि त्याच्या नामचिंतनाच्या बरोबर विठ्ठल त्याच्या नामचिंतनाच्या बरोबर आपलं आयुष्य व्यतीत करणाऱ्या संत महंताच्या आयुष्यातील अत्यंत आनंददायी आल्हाददायी क्षण म्हणजे भगवंताची प्राप्ती झाल्यानंतर त्या प्राप्तीचा अनुभव आपल्या जीवनामध्ये घेत असताना हृदयामध्ये इतरत्र गोष्टी साठवण्यापेक्षा भगवंताचं नामचिंतन हृदयामध्ये साठवल्यानंतर तद्वत त्याचा अनुभव, त्याची प्राप्ती आमच्या आयुष्यामध्ये किंबहुना वारकरी संप्रदायातील तत्ववेत्याच्या आयुष्यामध्ये कशी आली याचं यथार्थ वर्णन करणारा अभंग आजच्या कीर्तन रूपी सेवेसाठी विठ्ठल. अभंगावरती विवेचन करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं अगत्याचं आहे. वैकुंठवासी नाव नाथा देवराव. तुम्ही म्हणता हे नावाची काय मिस्टेक आहे, कारण की अजून पत्रिका मीच पाहिली नाही. पण माझ्या महाराष्ट्रात नाथा देवराव हिंगे यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने, अर्थात आपण सर्वजण आप्तेष्ट नातेवाईक सगळे सोयरे मित्र परिवार एकत्र आहोत. मुंगसवाड तसे एका महान परंपरेतलं गाव आहे. या गावाचं नाव आत्तापर्यंत ऐकून होतो. मध्यंतरी आमच्या आबानं इथली सून केली, नंतर जास्त जवळ आलो, पण तेव्हापासून अजून यायचा काही संपर्क आला नव्हता. आणि तुमच्या गावाला परंपरा आहे अत्यंत, म्हणण्यापेक्षा मला वाटतं 12 पिढ्याची काहीतरी परंपरा या मुंगसवाड गावची आहे. 12 पिढ्या गेल्या संन्याशी परंपरा तुमच्या गावामध्ये दशनाम संन्यास मठाच्या माध्यमातून परमादरणीय महंत
शुक्ल भारतीची बाबांचा कृपाशीर्वाद तुमच्या गावावरती आहे आणि गावामध्ये चांगले माणसं असले, गावात तत्ववेत्ते असले, गावात सांप्रदायिक संत महंत असले की त्या गावाचा उद्धार येणे केने कारणाने होतो, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. म्हणून मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, त्याचबरोबर सध्या महाराष्ट्रात गाजत असलेलं आमच्या साऊंड सिस्टमचं नाव कमळेश्वर साऊंड सिस्टम धानोरा, एवढ्या चांगल्या लेवलला आहे तो की अर्थात किशोरदादा भांगे आणि त्यांचे पंजोबा या संबंधाने या वर्षश्राद्धाला येण्याचा सुयोग आहे. गावातील सर्व भजनी मंडळी, मला काही कोणाचं नाव माहीत नाही, फक्त 2 नावं ओळखीचे आहेत. हरिभक्तीपरायण आमच्या जरांगे गुरुवर्य जरांगे घराण्यांचे गायक आदरणीय बंडू आबा जरांगे, आणि माझा आवाज तुमच्यापर्यंत मी गेल्यानंतर सुद्धा कायम ठेवणारा माझा जीवलग लाडका अर्थात किशोरचा आणि माझा परम मित्र बेलेवाडी येथील रहिवासी असणारे आमचे विशाल दादा गिरी, ज्यांचं झी वारकरी नावाचं चॅनल पण आहे आणि ते स्वतः उत्कृष्ट मृदंगवादक आहेत. नुसते मृदंगवादक नाही तर त्यांची स्वतःची संस्थासुद्धा आहे आणि एवढे 5-50 लेकरं सोडून ती इथपर्यंत आहेत. यायला 10:30 झाले, त्याबद्दल त्यांच्या वतीनं मी तुमची माफी मागतो. कारण की 2 लेकरं सांभाळायचे म्हणलं तर आपल्या नाकी नव येतात. वर्ष श्राद्धाला येताना त्यांना भाकर टोकडा थापून यायला 1:30 वाजतो, मग 50 लेकरं सांभाळणाऱ्या बॉची काय अवस्था असेल. यांना थोडं ओळखून आपणच घ्यायचं. म्हणून विशालदादा गिरी, अत्यंत गोड त्यांचं चॅनल आहे, चांगले सबस्क्रायबर आहेत. आता माझी जी सोशल मीडियाला रामकथा व्हायरल झालेली आहे ती रामकथा त्यांच्याच माध्यमातून आहे आणि आजही कीर्तनात ते उपस्थित आहेत. नुसते उपस्थित नाहीत, ज्या संस्थेचे विद्यार्थी आहेत, आमचे पेटी मास्तर आहेत, सिस्टमवाले दादा आहेत, विनेकरी बाबा आहेत, गावातल्या सर्व भजनी मंडळाच्या, आत्ता आमच्या आवासोबत यांनी चाल गायली हरिभक्तीपरायण राम महाराज, गोड गोड त्यांचा आवाज आहे. तसं म्हणजे काय पहा, अनुभव महत्त्वाचा आहे आणि सर्व आमच्यापेक्षा तुम्ही ज्येष्ठ आहात आणि खरंच, नाहीतर आमच्या जरांगे घराण्याच्या कोणी नादी लागत नाही, कशालाच लागत नाही, लागतच नाही. हे काय मोठे पण नाही, पण महाराष्ट्र नाही भारतात सळू की पळू करून सोडले पिता आणले आमच्या घराने. त्यामुळे त्या घराण्याच्या गायकीच्या बाबतीतही असेल, गायकीच्या तर 4-4 पिढ्या वैकुंठवासी स्वामी निगमानंद महाराजांच्या परंपरेत 4थी पिढी आज गायन भजन करते, हे आमचं भाग्य आहे. आणि त्या घराण्यातलं गायन, त्या घराण्यातलं ज्ञान माझ्यापर्यंत आलं, ही सुद्धा गुरुवर्य स्वामी निगमानंद महाराजांची कृपा आहे. त्या परंपरेनं आहोत. म्हणजे राम महाराज तुम्हालाही खूप खूप धन्यवाद. म्हणजे आम्ही दोघंही तुमच्यापेक्षा लहान आणि वा एकदा जोरात टाळ्या वाजवा, ते कीर्तनकार पण आहेत. आणि एवढी विशालता अंतःकरणामध्ये ठेवणं हीच काळाची गरज आहे. एका कीर्तनकाराने दुसऱ्या कीर्तनकाराच्या कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभं राहावं, ही वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. विडाल आता गाव नवीन आहे, म्हणजे जवळचं आहे पण नवीन आहे, तुमची माझी ओळख नाही, पण तुमच्या सगळ्यांच्या चरणावर दंडवत करतो आणि प्रत्येकाचं तुमचं सुद्धा नाव घ्यायला मी काय तुमची सून नाही आणि नाव घ्यायला काय मी तुमचं गुत्त घेतलेलं नाही. पण नवीन सून जशी घरात आल्यावर 2-4 दिवस का व्हायना पदर घेती, आता नका घेऊ, 2-4 दिवस का व्हायना पदर घेती, तसं आजचे दिवस पदर घेऊन आदरणीय बाबांना श्रद्धांजली वाहण्याचा आपण प्रयत्न करूया. विठाल जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, ज्यांनी हृदय मंदिरामध्ये भगवंताला देवाला साठवलं ना, त्यांची एरधार संपली. महाराज, एरधार संपण्यासाठी त्यांना काय करावं लागलं? तुकोबारायांनी सांगितलं, फक्त आणि फक्त त्यांना देव हृदयात साठवावा लागला. मग नुसती एरधार संपली का? नाही. 184 योनीचा जो व्यापार आहे तो याच जन्मामध्ये शाश्वत जन्माला आल्यानंतर सफळ झाला. महाराज, त्यांचा व्यवहार सफळ होण्यासाठी त्यांना काय करावं लागलं? तुकोबाराय म्हणले, त्यांना हृदयामध्ये धर्माला देवाला साठवावं लागलं. महाराज, देवाला साठवल्यानंतर नुसती एरधारच संपते का? तुकोबाराय म्हणले, अजिबात नाही. या विश्वाचा नायक, जगाचा मालक जसा ज्या वेळेला त्यांना पाहिजे तसा तसा झाला आणि तसा झाल्याचा परिणाम त्यांच्या आयुष्यातल्या इच्छा, अपेक्षा आणि आकांक्षा या सगळ्या पद्धतीनं अत्यंत प्रफुल्लित झाल्या, पूर्ण झाल्या. आणि मग तुकोबाराय म्हणले, या सगळ्या गोष्टी झाल्या म्हणून आता माझ्या आयुष्यात काही शिल्लक राहिलं नाही, झालं आपलं कीर्तन. विठ्ठलो
देव साठवायचा आहे, साठवावं लागेल देवाला, परंपरेनं सांगावं लागतं. महाराज तुम्ही म्हणाल गाडे महाराज लोक रोजच सांगते देव साठवा, देव साठवा, देव साठवा. लोक रोजच सांगते देवाचं नाव घ्या, देवाचं नाव घ्या, देवाचं नाव घ्या. प्रत्येकच कीर्तनकार सांगतोय. मग तुम्ही काय करणार आहात? मी तेच सांगायला आलो. पण येत असताना परंपरा सांगितली, त्या देवाला आपलंसं केलं तर जाणार आपलं जीवन अत्यंत आनंदात जाणार आहे. पहा, ज्या ज्या संसारासाठी एवढे हाल केले आपण, ज्या संसारासाठी एवढे कष्ट केले, तो संसार आपले शाश्वत जीवामध्ये जन्माला आल्यानंतर संसाराचा भार आपल्या डोक्यावर घेतला आणि घेत असताना आला तसा देह गेला, पण जगाच्या मालकाला पाहिलं नाही. काल परवा आम्ही कर्नाटकला, विशालदादा आम्ही कथेला गेलो. तिकडं मराठीच आहे पण थोडी वेगळी आहे. मग तिकडे गेल्याच्या नंतर त्या एका आजीनं आम्हाला चहा दुधासाठी बोलवलं. आम्ही त्याच्या आजीच्या घरी गेलो. गेल्यानंतर आजी 3 बंगल्याची मालकीन, तिला 3 मुलं, ती तिन्ही नोकरीला, तिच्या सुनाई नोकरीला. 3 बंगल्याच्या मधोमध आजीला असा चौफाळा केलेला, त्याला अगदी सुंदर असं कौल केलेलं. व्यवस्थित त्या आजीकडे गेलो, पाया पडलो. महाराज लोकाला जिथं जास्त पैसे, महाराज लोक तिथं जास्त लोंडागोळीत आहेत. या जगात पैशाशिवाय काही खरं राहिलेलं नाही. तू म्हणता, तूच म्हणतो कान, मी नाही म्हणलो. हो सब पैसे के भाई, अपना पैसा निकल गया तो. चल ना राजा, आपल्यापर्यंत जोर पैसा आहे तोपर्यंत मजा आहे. याच्या पुढे जाऊन सांगू का, जोपर्यंत तुमच्या खिशात पैसा आहे, जोपर्यंत तुमच्या नोकरीत पैसा आहे, तोपर्यंत तुमच्या घरात तुम्हाला मान आहे. ज्या दिवशी तुम्ही रिटायर होता ना, त्या दिवशी पप्पाचा कधी म्हातारा होतो हे लक्षात येत नाही. विडाल, हे जे सगळं चाललंय ना, हे दिसतंय ना, ही कल्पना सुद्धा भ्रमिक आहे. पण त्या भ्रमामध्ये आपण एवढे गुंतले गेलो. संतांची परंपरा सांगते ना, जोरू मेरी बच्चा मेरा, जोरू मेरी बच्चा मेरा, कैसी घर और जिंदगार, जोरू मेरी बच्चा मेरा, आशा लगा जोरू मेरी बच्चा मेरा, कैसी घर और जिंदगार. जोपर्यंत तुमच्या जवळ संपत्ती आहे, जोपर्यंत तुमच्या जवळ पैसा आहे, तोपर्यंत सगळे म्हणतील पप्पा येईपर्यंत कोणी जेवायचं नाही. दुर्भाग्य सांगेल, ज्या दिवशी तुमच्या खिशातला पैसा कमी होतो, संपून जातो ना, जे म्हणत होते पप्पा येईपर्यंत घरात जेवायचं नाही, ते म्हणतात पप्पाला आल्यानंतर बघू. हे सत्य आहे, पण तरी सुद्धा आपल्याला कळत नाही. जाऊ द्या हो, अजून पुढे जाऊन सांगतो. आमच्या गावातला लक्ष्य म्हणला, एकनाथ महाराज कायच आमची पप्पाची माय मला जीव लावती, आमची पप्पाची माय काय जीव लावती. मी जाऊन एक दिवशी पाहिलं, म्हणलं लक्ष्मण, ते मला कुठं चालला? म्हणलं चाललो फाट्यावर. तो फाट्यावर गेला आणि ती म्हणली लवकर या, मी तुम्ही आल्याशिवाय तुकडा सुद्धा खाणार. आणि त्यो 3 किलोमीटर गेला असं नी ना, माग भज्याचा गाणा तळून खाल्ला भाऊ. हे सत्य हो, हे सत्य. मग महाराज, हे जर सत्य आहे, संसार जर असत्य आहे, तर मग सत्य काय आहे?
भगवंताचं नामचिंतन सत्य आहे. सत्य तू सत्य तू कोपर आहे त्रिवार म्हटले तू सत्य आहेस. पण ज्या जगाच्या मालकाला पाहायचंय तो जगाच्या मालकाचं नामचिंतन करायचंय. त्याचं गाडे महाराज थोडं तरी वर्णन करावं. तो दिसतो कसा. मिट्टी काली पीली हरे वन आसमान का रंग नीला. मिट्टी काली पीली हरे वन आसमान का रंग नीला. सूर्य सुनहरा चंद्रमा शीतल सब कुछ उसकी लीला. सूर्य सुनहरा चंद्रमा शीतल सब कुछ उसकी लीला. तू भज मन नारायण तू भज मन नारायण तू भज मन नारायण तू भज मन नारायण. मिट्टी काली पीली हरे वन आसमान का रंग नीला. सूर्य सुनहरा चंद्रमा शीतल सब कुछ उसकी लीला. सूर्य सुनहरा चंद्रमा शीतल सब कुछ उसकी लीला. अरे सूर्य सुनहरा चंद्रमा शीतल सब कुछ उसकी लीला. तू भज मन नारायण. रात्री काय झालं. सासूबाईने फोन केला. सांगू का मावशी तुम्हाला. आणि सासू म्हणली बाया जावय 2-2.5 महिने झाले तुम्ही बाहेरच बोंबलत हिंडतात. म्हणले रस खायला या प्यायला नाही. हा रस खायला बर का प्यायला नाही. रात्री रस खायला गेलो. सासऱ्याने लाडाने आंबे आणले पण आंबे असे होते 2 किलो आंब्यात 2च किलो साखर टाकली तरी आंबटच लागत होते. त्यांनी थोडं होतं मागं पुढं. आता काय त्याचं. चला भज मन नारायण तू भज मन नारायण. गाडे महाराज त्या देवाला भजावं लागेल. देव आपलासा करावा लागेल. हो देव आपलासा करण्यासाठी काय केलंय पहागड्या. फार गोड आहे. देव आपलासा करण्यासाठी सत्ता नकोय, संपत्ती नकोय, वैभव नकोय, बंगला नकोय, गाडी नकोय, कुठल्याच गोष्टीची गरज नाही. फक्त एक गोष्ट लागते संसारात. काय. माझ्या घराचं गोकुळ झालं मन आनंदाने न्हालं. जशी अमृताची धारण माझा माझा घ्या कळून. एवढं संसारात ज्यांच्या आहेत ना त्यांचा संसार सोन्यापेक्षा पिवळा आहे. 25 कोटी रुपये बायको मुगाची डाळ खाती आणि नवरा कळण्याच्या आणि कोंड्याच्या भाकरी खातो. काय उपयोग आहे का. नाही. झोपडी आहे. पण सांगू तुम्हाला संतांची परंपरा किती आनंदी आनंद. हो किती आनंदी आनंद या झोपडीत माझ्या. अंतःकरणात काही नसू द्या आनंद असू द्या. काय संसार होता पहा. 2 पती पत्नी आहेत. सकाळी उठल्यापासून अखंड भगवंताचं भजन. उठा जागे हरे सकाळ झाली की काकडा, काकडा झाला की ज्ञानेश्वरीचं पारायण, पारायण झालं की गाथ्यावरचं भजन, भजन झालं की भोजन, भोजन झाले की विश्रांती. दुपारच्या पर्यंत राम महाराजांना आवाज दे थोडा. दुपारच्या वेळेला विश्रांती थोडी झाली की लगेच रामायण असेल, भागवत असेल, कशाचं तरी चिंतन. 4 वाजले कशाचं तरी प्रवचन, 5 वाजले कसला गोड असला हरिपाठ, आणि 6च्या नंतर पुन्हा तासभर आराम, पुन्हा संध्याकाळच्याला नाम संकीर्तन, आणि संकीर्तन झालं की झोप लागेपर्यंत भजन. असं माह्या सगट किती लोक करते तिथं.
पहिले तर आम्ही जातो ना बोगार दाडात. हो आमचा लईच पाच काय आता तो सांगायचंच नाही. त्या सोडून एवढं भजन एवढं भजन एवढं भजन आणि त्या भजनाचा परिणाम काय झाला माहितीये का? वेळ लागावं देवाचं. पण वेळ सांगू तुम्हाला, आलंय 18 जूनला तुकोबराय प्रस्थान करणार आहेत, 29 जूनला माऊली प्रस्थान करणार आहेत. 18ला म्हणा 19ला म्हणा, जीवनात एकदा तरी या आणि ज्ञानोबराय तुकोबरायच्या सोहळ्यात जा. तुमच्या आयुष्याचं कल्याण आहे. कितीतरी वर्ष इथं बसले आणि किती वर्ष तुम्ही काय केलंय ते उपयोगाला नाही. पण ज्या दिवशी तुम्ही माऊलीच्या तुकोबरायच्या त्या सोहळ्यात जाताल त्या दिवशी तुम्हाला तुमच्या आयुष्याची किंमत कळेल. बोलू नका. सांगू तुम्हाला, असा सोहळा आला आणि एका वीर वैष्णवाची बायको गरोदर आहे आणि त्या गरोदर असणाऱ्या बायकोला सांगितलंय, सते हे ऐक ना ग, माऊलीचा सोहळा तुकोबरायचा सोहळा पंढरपूरचा सोहळा माझी वाट पाहतोय, मला जावं लागेल. असं म्हटल्याबरोबर बायकोच्या डोळ्यात पाणी यावं. पंढरपूरला जर तुमचे मालक निघाले तर तुम्ही रडावं. ऐका, पंढरपूरला जर तुमचे मालक पायी पायी चालले तर तुम्ही रडावं. अलीकडच्या काळात पंढरपूरला मालक जायनातच. म्हणजे बऱ्याच जणीला कळलं बा. जेव्हापासून तुमची अर्धी तिकीट झाले तेव्हापासून आमच्या बापाने एसटीत शिटवलं नाही. 100% मालकानं पंढरपूरला जावं, एक दिवस तरी मालकिनीच्या डोळ्यात पाणी यावं. याचं नाव जीवन आहे. ऐका, मालकीन रडू लागली का? मालकीन होती जगाच्या मालकासाठी रडतीये. रडायचंय, एक दिवस रडायचंय. दुर्भाग्यानं बोलेल, ज्या दिवशी आपण जन्माला येतो ना, ज्या दिवशी आपण जन्माला येतो त्या दिवशी घरातले सगळे हसत असतात, आपण एकटे रडत असतो. आणि ज्या दिवशी आपण मरतो ना त्या दिवशी आपण एकटे हसत असतो, बाकीचे सगळे. कळून घ्या कीर्तन, कळून घ्या. मालक निघालेत, मालकासाठी रडत नाही हो, मालकाबरोबरची वारी बुडते याच्यासाठी महान साध्वी रडते. पण रडताना काही शब्द आहेत. मालक जात आहात ना, एकच विनंती आहे. काय विनंती आहे? एकच विनंती आहे, माऊलीला सांगा या वर्षी मी येणार नाही येणार. काय काय परंपरा आहे आमच्या वारकरी संप्रदायातली. कोविड काळात राम महाराज, कोविड काळामध्ये, कोरोना काळात सगळे झाले. पण ऐका ना, ज्ञानोबराय एका एसटीत बसले आणि तुकोबराय एका एसटीत बसले. एका एसटीत 38 माणसं होते आणि एका एसटीत 21 माणसं होते. दोन्ही एसट्या अक्षरशः फुलांना पूर्ण सजवण्यात आल्या आणि गावातल्या काही निवडक मंडळींनी माऊलींना वाटं लावलं आणि एसटीत बसून भजन सुरू झालं. महाराष्ट्र नाही, भारत नाही, जग पाहत होतं. ज्या 2 संतांबरोबर कमीत कमी 50 लाख समाज असतो, ते दोन्ही संत 21 माणसाबरोबर चाललेत. काही शब्द होते गड्या, काही शब्द होते गड्या. पहा, त्या शब्दाकडे पाहिले ना, राम महाराज एसटी मध्ये ज्या वेळेला ज्ञानोबराय बसले त्यावेळेला प्रत्येक वारकरी त्या टीव्ही कडे बघत होता आणि बघता बघता डोळ्याला पाणी आणत होता. माऊली, दरवर्षी तुम्ही लाखोनं समाज घेऊन जाता, यावर्षी एकटेच चालले. माऊली म्हणत होते, बाबांनो ऐका, पंचायत डॉक्टराच्या नादी लागून माळी काढू नका. ज्यांनी माळी नाही काढल्या ते 85 वर्षाचे जवान झाले आणि ज्यांनी माळी काढून नालायकपणा केला ते 17 वर्षाचे तोंड वाचून गेले. जरी जाता आळंदीला निरोप माझा घेऊन जा. हे शब्द होते प्रत्येक माणसाच्या अंतःकरणात कोरोनात. आणि कोरोना गेला आणि जात असताना आपल्याला जिवंत ठेवले. नाही तर हे जग पाहायला कोट्यवधी प्रॉपर्टीच्या मालकाचे बाप जी शिवीनी जाळले माया देखता. आज आपण उभा आहोत, आज आपण कीर्तनात आहोत. काय प्रेम असावं देवाजवळ. बाजूला नाही जायचं. बायको रडायला लागली. ती बायको काय आपल्या कस्तुरीवर थोडीच होती. त्या बायकोला ज्ञानोबरायांची कृपा होती आणि त्या बायकोचं नाव राष्ट्रसंत, पहिल्या स्त्री शिक्षणाच्या जनक, ज्या स्त्रीला पहिला अभंग लिहिण्याचा मान मिळाला आणि तो मान आमच्या तुकोबरायांनी दिला, त्यांचं नाव श्रीमंत
संत श्री चोखोबरायांच्या पत्नी आईसाहेब, त्यांचं नाव सोयराबाई महाराज. 9 महिन्याचा गर्भ आहे. मालक जाताय ना पंढरपूरला? हो जातोय ना. पण एक ऐक ना सोयरा. काय मालक? मला तुझी काळजी वाटून राहिली. संसार नक्की करायचा, पण एवढा ऐश्वर्यात करायचा. बायकोच्या समोर नवऱ्याचं नाव घेतलं की बायकोच्या डोळ्यात पाणी यावं. त्याचं नाव संसारे. बऱ्याच बायका नवऱ्याचं नाव घेतल्यावर बोट मुडीत. हा संसार आहे? हा संसार आहे? नाही हो नाही. नवऱ्याची आठवण आली की बायकोच्या डोळ्यात पाणी यावं, याचं नाव जीवन आहे. आणि हे जीवन ज्या ज्या माऊलीच्या वाट्याला आलं ती माऊली फार भाग्यवान आहे. सोयराबाई महाराज रडू लागल्या. मालक निघाले ना तुम्ही पंढरपूरला? हो. फक्त एक काम करा, माझ्याजवळ कोणी नाही हो. तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी. कोणी नाही मालक माझ्याकडे. फक्त एक विनंती करा, तुमची वारी मी बुडवणार नाही. माझ्या वारीचं दुःख मला आहे, मी तुमची वारी बुडवणार नाही. मालक फक्त एक विनंती आहे तुम्हाला, जाता जाता वैंसला सांगा माझ्या बाळणपणाला जा. चोखोबाराय होते. आपल्यासारखे पती असते तर अगोदर बहिणीकडे गेले असते. चोखोबारायांनी परमार्थाला सुरुवात केली होती. बाहेर आले आणि आल्यानंतर आवाज ऐकला, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. भजन ऐकलं का झोप येऊ नये. राम महाराज भजन ऐकल्यानंतर झोप नाही आली की असं समजायचं आपला परमार्थ स्ट्रॉंग आहे. पण भजन ऐकायला आल्याच्या नंतर कानात हेडफोन घालून जी जात झोपती हे कुंभकर्णाची चुलते. भजन ऐकू आलं. मागे बोलू नका आई, झालंय कीर्तन 15 मिनिटात थांबणारे. नका बोलू, लई गोड सिस्टम लागली. एवढे महान महान लोक आहेत. पहा चोखोबाराय पंढरपूरला निघाले. दरवाजा ओलांडला आणि भजनामध्ये स्वतःचा नवरा तल्लीन झाला. ऐका ना माय, पण ज्याच्यासाठी नवरा भजनाला, ज्याच्यासाठी मालक पंढरपूरला निघाले, त्या पंढरपूरच्या मालकानं डाव्या साईडला उभ्या असलेल्या रुक्मिणी आई साहेबाला आवाज दिला, रुक्मिणी तुझे 2 लुगडे आण. लुगडे कळाले ना? 2 लुगडे दे, पण भरजरी नको बरं, साध्यातले लुगडे दे. 2 चोळ्या दे, तुझा कुंकवाचा करंडा दे. कुंकवाचा करंडा घेतला. जगाच्या मालकाने 9 वारी साडी घातली, कपाळ भरून कुंकू लावलं आणि रुक्मिणीकडे पाहू लागले. रुक्मिणी आईसाहेब हसू लागल्या. मालक मी तुमची सहचारिणी आहे हो, मी तुमची सहचारिणी आहे. एक विनंती आहे मालक. काय? एवढ्या कामासाठी तुम्ही नको आहेत. रुक्मिणी तुला कळणार नाही, या आषाढीला मी पंढरपूरला नाही. या आषाढीला मला माझ्या चोखाच्या घरी जायचंय ना. फक्त एक विनंती आहे, फक्त एक विनंती आहे रुक्मिणी. काय? मी परत येईपर्यंत तू कोंबरेवरचे हात खाली काढायचे नाही. जगाच्या मालकाने कपाळभर कुंकू लावलं. चोखोबारायांच्या दारात आले, आवाज दिला, बा वहिनी चोखोबाची बहीण झाला सारंगधर. बहिणी उघडा दार, हाका मारी. आवाज दिला, बहिणी. काय वहिनी होती? हा जायचंय ते जा, पण बाकीचे बोलू ना. नाही नाही नाही, उठू द्या. विठ्ठल विठ्ठल. ऐका ना, ज्यांना जायचंय ते जा, तर ते जात असतात, आपली परंपरा. जाऊ द्या, काय नाही काय नाही, असू द्या, बोलू नका. हा आता राहिलेले फक्त बोलू नका. ज्यांना जायचंय ते जा, कारण परत आल्यावर ते इथंच येणार आहेत. काय तिकडं
त्याच्यामुळे काय नाही, हे होत असते वर्ष श्राद्धाचं कीर्तन म्हणजे अर्ध्यातून पचका. चला तो नियम आहे. तर त्याच्यामध्ये आपण 2-3 गोष्टी जर ऐकल्या तर त्या परंपरेनं आपल्याशा होतात, आणि परंपरेनं ज्या गोष्टी आपल्याशा झाल्या त्या गोष्टीपर्यंत जर आपण पोहोचलो तर ते समाधान वाटते. म्हणून समाधानासाठी का होईना माणसाला स्मशानभूमीपर्यंत जावं लागतं. या देव बाप्पा बसा स्मशानभूमीपर्यंत, आणि ते आहे त्यामुळे जो ऍडजस्ट करतो ना या जगात तो सक्सेस आहे. ज्याने ऍडजस्ट नाही केले ते चांगल्याच्या पिपाण्या फुटल्या. विठ्ठल चोखोबाची बहीण झाला सारंधर, बहिणी उघडा दार हा कामारी. झोपडी होती, ऐका ना, परमार्थामध्ये झोपडी होती, नुसती झोपडी नव्हती मा. त्या झोपडीमध्ये चंद्राचा उजेड रात्रीच्या वेळेला अर्धा पडत होता. प्रमाण नाही सांगणार कारण की वेळ नाही, घेतलं तर मग वेळ कमी राहील आपल्याला. त्या झोपडीमध्ये चंद्राचा प्रकाश अर्धा पडत होता. अजून पुढे जाऊन सांगेल, आमच्या जगद्गुरु तुकोबारायांच्या अंगणातल्या चुलीवर गुडघ्या इतकं गवत उगत होतं. चुलीवर हरळी, आता ते जुने लोक म्हणायचे, आताच्या पोरायला नाही. आता नुसतं चुलीत पाणी वतलं तर म्हणतात लगेच. काय परमार्थ असेल महाराज, आपल्या परमार्थाची काय क्वालिटी आहे हो. आपला परमार्थ पोटापुरता आहे, आपला परमार्थ पोटापुरता आहे. परमार्थ पोटापुरता नको. झोपडी होती पण जगाच्या मालकाला राहण्याची इच्छा झाली, याचं नाव परमार्थाची पराकाष्ठा आहे. 22 दिवस गेले, 23वा दिवस उजळला. तिथून पुढं 2 दिवस राहिले. 24-25व्या दिवशी त्या चोखोबारायांच्या लेकराला सुंदर प्रकारे असं मांडीवर त्या पायावरती आडवं घेतलं. आडवं घेतल्यानंतर त्याला असं माखिलं. आजच्या मम्मीला नाही कळणार माखीनं, जुन्या आज्याचं सांगतो. असं गोड माखिल्याच्या नंतर लेकरू तेलानं असं चोपडं चटक केलं, आणि असं चोपडं केल्याच्या नंतर असं पायावर ठेवलं. त्या लेकराला नाहू घातलं. आपल्या पायाची माती स्वतः त्या लेकराच्या कपाळाला जगाच्या मालकानं लावली. बापाचा परमार्थ स्ट्रॉंग असेल, आईचा देवदेव स्ट्रॉंग असेल तर जगाच्या मालकाची कृपा पोराला जन्माला येताना होती. पण आम्ही विशालदादा, आपण कथेला गेल्याच्या नंतर बऱ्याच मावश्या नारळं न्यायला येतात. अजिबात येऊ नका, आमचीच लेकरं धोरणात नाहीत, आम्ही तुमची कुंकून करणार. वस्तुस्थिती आहे ना, आमच्यानीच पारा आमचं. बऱ्याच मावश्या. आणि काय पा, मी खरा कीर्तन करेन, खरं बोललं की कोणाला राग येतो, कसा होता राहिला. हां, म्हणून बऱ्यापैकी आता फक्त एवढंच लेकरू. ह्याच लेकरांनी जरा थोडं महाराष्ट्रातले लोक करतायत फोन. आपल्याला यातलं नव्हतं डोकं आधी. आमच्या किशोरदादांनी जरा, अजून एक जण तर फार मोठा आहे, त्याच्याबरोबर तर नारायणगडच्या उताराला भांडणं केले. पोरं आपले स्ट्रॉंग आहेत, मित्र आपले स्ट्रॉंग आहेत, म्हणून आपल्याला भीती नाही. वस्तुस्थिती आहे. ज्या आता विशाल तर बोलतो, विषय निघाला म्हणून, हा विशाल नावाचा जो माझा मित्र आहे ना, 3-4 दिवसाला फोन होतोय. त्याला फोन नाही झाला की कर, मग तो म्हणे बाबा नाही. रात्री तर 11:15 वाजता साहेबाचा फोन आला, बाबा उद्याचे गायक. तर तो टेन्शन घेऊ नको. म्हणजे मला हे का सांगायचं, सध्या महाराष्ट्रानं झी वारकरी चॅनलला डोक्यावर घेतले. महाराष्ट्रानं झी वारकरी चॅनलला सध्या डोक्यावर घेतले. का? चांगल्या टॉपर कीर्तनकार कथाकारांचे व्हिडिओ जर कुठल्या चॅनलला असतील तर ते माझ्या विशालदादाचं चॅनल आहे. म्हणजे उपेक्षित आहेत, ज्यांची आजपर्यंत प्रगती नाही, अशा कीर्तनकाराला माझा विशालदादा बोलवतोय. हे वैभव आहे आपलं. आपल्या वैभवात जगत असताना आपल्या माणसाला कधी कमी लेखायचं नाही. चला, आपल्याच माणसासाठी बाळांपण केलं, आणि बाळांपण झाल्याच्या नंतर ते लेकरू आता झोळीत टाकले, आणि झोळीत टाकल्यावर लेकराच्या डोक्यावरून हात फिरवला. 22 दिवसाच्या लेकराला जन्माला आल्यापासून त्या लेकराची सेवा केली. आमच्या 22 पिढ्या गेल्या. सुंदरती धानव बेटेवरी करकटेवरी ठेवून या तुळशी आरगळा आकाशे पिता लक्षा अतिशय देवाची द्वारी भाक्षण भरे तेने मुक्तिचारी साधे गंगे मांजरनी दूध उधळलं ना. तू हरिपाठच करू नको.
आपला 22 पिढ्या गेल्या, देवच कळा ना हो. हा तू का म्हणे राजा करिता जनक अग्नी माझी पाय जळे. जगाच्या मालकाचं सासरवाला ताकद लागती कोणत्या पंचायतीने. हे आमचे जावई. एका मावशीच्या घरी गेलो, ती म्हणली काय सांगू एकनाथ महाराज. म्हणलं काय अक्का. ती म्हणली माझा जावई जमिनीवरच नसतो. मला इतका आनंद झाला. मी म्हणलं मुंगूसवाड्यापासून तर चकली आंब्या पोहत मी कीर्तन केले, पण असा कसाच जावई असून तो जमिनीवर चलतच नाही. मग डोक्यात आलं, माझा 2 मित्र आहेत जे एरोप्लेनचे पायलट आहेत. मी त्यांना फोन केला, अरे तुझ्यासारखा एक मित्र मला इकडे सापडले. म्हणलं आमच्या अक्काचे जावई असं तसं. ते म्हणले वा वा नाव सांगा असं सांगा. तर ज्या त्या क्षेत्रात ज्याला त्याला कुतूहल वाटतं. मग त्याचा फोन ठेवला आणि अक्काला विचारलं. म्हणलं अक्का जावई कुठल्या एअरपोर्टला आहेत. ती म्हणली मला ते रिपोर्ट नाही कळत, पण माझा जावई पिकअपचा ड्रायव्हर येऊन रोज भाजी घेऊन बिडाला उधळतो. आपलं वर्णन नाही महाराज, आपल्या वर्णनाला काय घेऊन बसले. आपलं वर्णन एवढं पांचट. धोंड्याच्या महिन्यात जावई सासूचं सासऱ्याचं किती वर्णन करतो, आणि पुन्हा 3 वर्ष. हा ही वस्तुस्थिती आहे. चला द्या सोडून. हात लावला डोक्याला आणि वहिनी घर सोडून गेल्या. आणि घर सोडून गेल्या मागच्या दाराने पुढच्या दाराने ज्ञानोबा तुकाराम आले स्वारी चोखोबऱ्यांची. दारात पाय टाकला ना मग बायकोची आठवण आली. याला म्हणायचो परमार्थ. वारीला गेलं आमच्या गावातलं एक, पुण्यात पोहोचलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी प्रस्थान झालं. चोरलीतच मुक्काम होता. म्हणजे माऊली आजोळ घरीच. त्या आळंदीत गेल्यावर फोन करतो एकाच दिवसाने. म्हणजे संध्याकाळी गेलो आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्यांनी घरी फोन लावला. पप्पा मला हॅलो बरी आहे का रे. म्हणजे हा आज कुठे आहेत. म्हणलं आज आळंदीतच मुक्कामाला आहेत. पाऊस पाणी काही झाला का एका दिवसात. म्हणजे शरीराने आळंदीत आणि मनाने. आणि बायको म्हणते आमच्या पप्पाचे मालक, आमच्या पप्पाचे बाप आज सासवडच्या घाटात लागले असतील, दिवे घाटात. काय ते आनंदराम काका राम महाराज, काय त्या बाळछंद, काय त्या समाध्या. असं घाटाला 11 बैलजोड्या माऊलीच्या रथाला लावतात आणि त्या 11 बैलजोड्या माऊलीनं ओढायच्या आणि मग सगळ्या टाळकऱ्यांनी कमरं बांधायची आणि मग असं गोड चालीत भजन म्हणायचं. बाळचंदू बाबा बाळचंदू. ते काय तिकीट टाकता नाही महाराज. दिन धाग धाग वरून ढग या, ढगातून पाऊस यावा. कंबर बांधलेल्या वारकऱ्यानं घामाघूम हो आणि पावसाने त्यांना गार कराव. याचं नाव परमार्थ आहे. विडाल पत्नीची आठवण आलेल्या महात्म्यानं घरात पाय दारात पाय सर्व सुगंध आहे. सोयरा मालक आत्ता वैंस गेल्या 5 मिनिटं झाले, 10 मिनिटं झाले. अहो बस स्टँड पोहोच नाही. आता वैंसला गाडी कोणा करायची दमे का. ती आजची वैंस आहे का. कुंकडं आली कुंकडं गेली मिळ नाही. फुर्र फार पुसून निघली. एकच किक मारली. जुन्या काळात पुरी जर माहेराला आल्या तर अख्खं गाव त्यांना मारुती पोहत वाटायला आलं होतं. आता पुरीच्या सख्या चुलतीला कळाना पुतणी कव्हा आली. वैंस गेल्या मालक, वैंस गेल्या म्हटलं की चोखोबऱ्यांचं अंतःकरण पस्कन खाली गेलं. अरे मी तर माझ्या ताईला आमंत्रण दिलं नाही, मग ताई आली कशी. पण हुशार होते चोखोबराय. स्वतःच्या बायकोला प्रश्न विचारला, सोयरा माझी ताई झोपत कुठं शिकवती. ती काय म्हणली, बाजाच्या पलीकडून गेले. जगाचा मालक जिथे 22-24 दिवस राहिला, 26 दिवस राहिला आणि 26 दिवस ज्या गठोड्याला मुंडकं देऊन जगाचा मालक चोखोबरायच्या घरात झोपला. नुसता झोपला नाही, बाळांपण केलं नाही, सडा सामर्जन केलं, धुणं धुतलं. ओ चोखोबरायांच्या पत्नीचं बाळांपण केलेल्या चोखोबरायांच्या लक्षात आलं हा दुसरा तिसरा कोणी नाही, माझा मायबाप आहे. चोखोबराय ढसा 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 रडायला लागले. देवा आतापर्यंत फक्त भाव ऐकला होता रे. काय मीराबाजी साठी घेतो विष प्याला, दामाजीचा झाला पाडेवार.
रामाजीचा झाला हो पाडेवा. इथपर्यंत ऐकलं होतं देवा, पण ऐकणारे एवढ्या खालच्या क्वालिटीचं काम केलं. दृष्टांत संपला आणि या कामाची बातमी अख्ख्या वारकरी संप्रदायात पोहोचली. ढसा 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 ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नाथ बाबा, सावता महाराज, गोरोबा काका, सेना महाराज ही सगळी मंडळी रडायला लागली. देवा एवढ्या खाली येऊ नको रे भक्तासाठी. एक सांगू का तुम्हाला, वर्षभर वारकरी देवासाठी रडतात, वर्षभर वारकरी देवासाठी रडतात, पण काला झाल्याच्या नंतर तेच वारकरी परत निघले ना, परत वारीला. तेच वैष्णव, तेच संत परत निघाले ना. आपण फक्त जाताना सोहळा पाहतो राम महाराज, येताच्या सोहळ्यात एवढी मजा आहे ना, निख्खे वारकरी असते त्याच्यात. आपली वारी फक्त ती दर पोचूस्तोवर नाही, तीच वारी रिटर्न ज्या वेळेला आळंदीत येते, तीच तोच सोहळा पुन्हा तुकदेहूत येतो. येताना मजा बघा, रात्री बरोबर 3ला प्रारंभ होतो पालखीचा, दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजेपर्यंत एका मुक्कामाची सर काढून घेतात आणि पुन्हा 2ला चालायला सुरुवात केली की संध्याकाळी 8 वाजता मुक्काम. काय ताकद आहे महाराज. हा सोहळा पाहून घ्या आणि या सोहळ्यामध्ये जीवन जगा. रडायला लागले सगळे वारकरी, नवल नाही जगाचा मालक रडायला लागला. आणि रडता 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 मालक म्हणतो, जाऊ द्या तुकोबाराया, जाऊ द्या चोखोबाराया, मला तुमच्या जवळ राहायचे. प्रमाण सर्वांच्या पाठे वैकुंठ सोडोनी संत सदने राहिला. देव नुसता राहिला. चोखोबारायांच्या पत्नीचं बाळांपण झालं. आता हे महत्वाचं नाही, याच्या पुढचा टप्पा महत्वाचा आहे. त्या चोखोबारायांच्या पोराचं नाव कर्ममेळा. त्या कर्माला विचारलं, का रे कर्मा, ए कर्मा, का रे जगाचा मालक तुझ्या बाळांपणाच्या वेळेस तुमच्या घरी आला हो. हे करण्यासाठी जगाच्या मालकाने तुझ्या आईचं बाळांपण करावं, याच्यासाठी तू काय केलं. कर्ममेळ्याने हात जोडले. तो म्हणला, मी काहीच नाही केलं. माझ्या मायबापाने जे केलं रामकाका ते अभंगाच्या पहिल्या साठविला हरी जिही हृदय मंदिरे, त्यांची सरली रझार झाला सफळ व्यापार. मायबाप हृदयामध्ये भगवंताला साठवावं लागेल. गाडे महाराज 12 वाजून गेले तरी हृदयामध्ये साठवावंच लागेल असं तुम्ही सांगताय ना, परंपरा सांगते ना. हे सगळं खरं आहे गाडे महाराज, पण आम्हाला ते करायला वेळ नाही राम महाराज. नाही, एवढा परमार्थ आमच्याच्यानं शक्य नाही. तुमचं काय महाराज, आज इथं कंबर बांधतान, उद्या तिथं बांधतान, परदिवशी तिथं बांधतान. खळं चालूच आहे तुमचं खळं चालूच आहे. आणि आम्ही काय खायचं? 100% खरं आहे. तुम्हाला खायची चिंता आहे, तुम्हाला संसाराची चिंता आहे ना,
आज एक जाता जाता तुमच्यासाठी औषध देऊन जातो. ते फार महत्त्वाचं आहे. हे औषध वेदानं मान्य केले, हे औषध ग्रंथानं मान्य केले, हे औषध संतांनी मान्य केले, हे औषध फक्त माणसानं मान्य केले नाही. हे जीवनातलं दुःख आहे. जे वेदानं संतांनं शास्त्रानं मान्य केलेलं औषध आहे, तो जीव औषध मान्य करत नाही. म्हणून जीव प्रत्येक दुःखाच्या महासागरामध्ये तुडुंब बुडालाय. याच्यावर तुमचं मत मला काय घ्यायची गरज नाही, पण माझं मत मी तुमच्या पुढे ठेवल्याशिवाय राहणार नाही. का दुःख आहे आपल्या पाठीमागे? महाराज, देव करायला वेळ नाही, हरिपाठाला वेळ नाही, सकाळच्या पूजेला वेळ नाही. एक तांब्या तुळशीला फेकला तर फेकला, चालली खुरपायला. दुसऱ्या तांब्यात हिसाळे तर हिसाळे देव. रंगणात गेला लक्ष्मीपाशी, लक्ष्मी उठली आसरापाशी. आपल्या देवाचा मेळ नाही. बऱ्याच मावशाच्या घरी मला रंगणात गेल्यावर वळखावं लागतो, तो इतका काळा पाड्याला असतो. आपल्या देवाचा ना आपला मेळ नाही. आजनी देव केले, अजून नाताच्या पंतूच्या काळात तेच देव आहेत. आपल्याला देवाबद्दल आसक्ती नाही. मला तिकडे जायचं नाही, माझा विषय तो नाही. ऐका, पण जाता जाता औषध सांगावं लागेल. नाही देवाची पूजा केली, मान्य आहे. ऐका बरं, नाही देवाची पूजा केली, मान्य आहे. नाही एकादशी धरल्या, एखाद्या वेळेला ते सुद्धा मान्य करेल. ऐका, उगाच 35 एकराचे गंध लावून हप्त्याला महिन्याला किलोची गोळी उघडून वाटोळ्या करण्यात अर्थ नाही. मंगलम भगवान विष्णू, मंगलम गरुडध्वजा, मंगलम पुंडरीकाक्षू, मंगला येतो म्हणलं. इथं लाव बोड खेव का ओतून घ्यायना. आणि एवढा गंध लावतो पांचट, आणि लगेच बोकडं भरीत आणि शरीराला निघतो. कशाला? 35 माळीचा काही उपयोग नाही. नालाय ना तुका माने नको बर पंग नको वरपंग देवा. जेवढी आहे ती भावानं घ्या. याचं नाव जीवन आहे. हो, नका जाऊ, खरंच जाऊ नका. पण 2 गोष्टीची आठवण कायम ठेवा. या 2 गोष्टी ज्यांनी जीवनामध्ये अवलंबल्या ना, त्या लोकांच्या जीवाचं सोनं झालंय. कधी पंढरपूरला जाता का? बोला, गेलते पंढरपूरला? गेले ना? पंढरपूरला कोणाच्या पाया पडायला जाता? पांडुरंगाच्या. बरोबर बोला ना कीर्तनात. कोणाच्या जाता? पांडुरंगाच्या. मग पांडुरंगाच्या गेल्यावर चंद्रभागातून नीट पांडुरंगाकडेच जायचं ना. पंढरपुरामध्ये चंद्रभागेची आंघोळ केल्यानंतर नीट पांडुरंगाकडेच निघायचं ना. मधी कुठे थांबता का? ऐका ना, मधी जर थांबले नाही तर तुम्हाला पांडुरंग परमात्मा तुमच्याकडे डोळे उघडून पाहणार सुद्धा नाही. त्या मधला दुवा तुम्ही व्हा. जो मधला दुवा झाला ना, त्यांना विश्वात कमी नाही. कळालं? अजून सोपं सांगतो. पंढरपूर 4 धाम, 8 धाम, 25 धाम, 13 माऊंदे, 12 काशी केली, म्हातारी वाड्याला मेली. 28 बाऱ्या रामेश्वर केलं. बाप शेरडा वळता खुब्यात मोडून मेला. ह्यो नालायकपणाचा कळस पाहिला बंद करा. ज्याने माय बापाची सेवा केली या जगात त्याच्यासारखा श्रेष्ठ कोणी नाही. तुम्ही म्हणता गाडे महाराज तुमचं कामच असतं, आमचं काम ऐकायचं आणि तुमचं सांगायचं असतं. पठ्ठ्याला इमानदारीनं सांगतो, कोणत्याच बाराण्याचा आशीर्वाद नाही या पठ्ठ्याला. बाराणी कळलं तुम्हाला? आमच्या मातुरीचा फेवरेट शब्द आहे. माझा एकच बाप होता आणि माझ्या बापानं सांगितलं होतं एकनाथ, वारकरी संप्रदायात जर राहिला तर तुझ्या जीवाचं सोनं होतंय बघ, सोनं होतंय. आणि त्या बापानंतर मला एकच पठ्ठ्या सापडला ज्यानं जिवंतपणी काहीच दिलं नाही, पण मेल्यानंतर उभं आयुष्य माझं घडवलं, अर्थात गेल्यानंतर उभं आयुष्य घडवलं. त्या महान साधूचं नाव आहे. जर कधी आमच्या मातुरीला आले तर भालकेश्वर संस्थांचे महंत वैकुंठवासी तुळशीराम बाबा, ज्यांनी उभं आयुष्य महादेवाच्या. पण बोलताना ते मला नेहमी देवबाप्पा म्हणायचे. देवबाप्पा, मी तुम्हाला जिवंत आहे या चॅनलवर बोलतोय, कधीतरी या
आल्यानंतर माझा भालकेश्वर पहा, कधीतरी या. ते नेहमी म्हणायचे, देवप्पा मी तुम्हाला जिथे तवर काहीच देणार नाही, पण मेल्यावर दिल्याशिवाय राहणार नाही. फक्त माझ्या समाधीजवळ येऊन मला सांगा. बाबा गेले बरोबर 12 महिन्याला 8 दिवस कमी होते आणि बाबांच्या पहिल्या पुण्यतिथीचं कीर्तन पठ्ठ्याचंच होतं. स्वतःच्या भावाने पॉयझन घेतलं आणि पॉयझन घेतल्यानंतर 11 डॉक्टरांची टीम म्हणत होती हा सकाळपर्यंत जगणार नाही. पण एकटे बाबा त्यांचं नाव विद्यमान महंत शंकर महाराज, ते म्हणत होते, एकनाथ तू घाबरू नको, बाळूच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही. ही साधूची वाणी आहे, साधूची ऐका, पण त्या साधूची सेवा करत असताना एवढी निष्ठेनं करा. अजून पुढे जाऊन सांगू, साधूचं वर्णन जर संसारिकाच्या वाणीने झालं राम महाराज, तर संसारिकाच्या वाणीला आराम मिळतो. आपली वाणी नाही, ती अक्षरे नवती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका ज्ञानोबाराय म्हणतात. आपलं बोलणं ऐकायला लोक कटाळतेत आणि त्यांचं बोलणं ऐकण्यासाठी लोक आसुसलेले असतात. साचाने मवाळ नितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. ही ओवी महाराष्ट्रातल्या 9 लाख लोकांनी पाहिली. 9 लाख. का म्हणतोय मी माहिती आहे का? का म्हणतोय? फक्त सेवा करत असताना निष्ठेनं करा, कोणाचीच नाही बरं का. फक्त माय बापे केली सेवा, ज्यांनी केली, कसाही असू द्या. आज या घरातला एक बाप गेला, विचारा यांच्या मुलाला, विचारा बाप गेल्यानंतरचं दुःख काय आहे. माय अजून पुढे जाऊन बोलू तुम्हाला. जोपर्यंत माहेरात तुमच्या बाप जिवंत आहे तोपर्यंतच तुमच्या माहेराला किंमत आहे. ज्या दिवशी तुमच्या माहेरातला बाप गेला त्या दिवशी तुमच्या माहेराचं माहेरपण संपलेलं असतं ग मा. अधिकारानं बोलते ना. आज माहेराले जाण झाले हो पहाट, आली डोळ्या पुढे माझ्या माहेराची वाट. काय गोडे पहा, काय गोडे. आता हे सांगायला वेळ नाही, पण कसाही असू द्या, आंधळा पांगळा लोळा खुळा लंगडा एका जागेवर बसलेला कसाही असू द्या, पण तुमच्या आयुष्याला बाप जिवंत असू द्या. मला विचारा महाराज, रोज कीर्तन आहेत, रोज पळतो आम्ही. घरी आल्यानंतर बायको खिशातलं पॉकेट काढून घेते. पोरं म्हणतात पप्पा आम्हाला काही खायला आणलं का. ऐका, पण असं कोणी म्हणत नाही. आज 12 वर्ष झाले असं कोणी म्हणत नाही रे, माझा एकनाथ फार दमून आलाय, त्याला सकाळी झोपेतून उठू नका. डोक्यावरून हात फिरून आपल्या लेकराला पाठीशी खंबीरपणे उभं राहणारं एकच पात्र आहे आणि त्या पात्राचं नाव बाप आहे. हो, अजूनही रडतो मी, अजूनही रडतो. मला माझ्या वडिलाची आठवण आली ना बाबा, मी आजही शेतात जातो आणि एकटा रडतो. नातेवाईकाजवळ कधी रडायचं नाही. नात्यात रडले तर लोक तुम्हाला हलकट समजतात. एकट्यानं रडा, त्या बापासाठी वेळ द्या जोपर्यंत जिवंत आहे. मी म्हणतो म्हणून बापासाठी रडू नका. जगाचा बाप भगवान प्रभू रामचंद्र राजा दशरथ गेल्यानंतर जर आपल्या बापासाठी रडत असेल तर मला असं वाटतं आपण सुद्धा आपल्या बापाला वेळ द्यायला पाहिजे. तो बाप किती मोठा आहे सांगू तुम्हाला, ऐका ना, फार गोड आहे. कसाही असू द्या. विचारलंय बऱ्याचशा म्हाताऱ्या बाबाला, बाबा तुमच्या आयुष्यातली अपेक्षा सांगा ना. मला फक्त बाप एवढंच म्हणतो, बाप माझ्याकडे लक्ष द्या, बाप एवढंच म्हणतो, गाडे महाराज काही लागत नाही हो, पण पोटच्या पोरांनी तोंड भरून मला बाबा म्हणावं याच्या पलीकडं माझी काहीच अपेक्षा नाही. बाप करी जोडी लेकुराचे ओढी, आपुली करवंडी वाळवोनी, एकाएकी केला निराशीचा धनी, कडिये वागवणी भार कांदी. आयुष्यामध्ये सगळं करा पण बापाला जपा. ऐका, 50,000 रुपये, लाख रुपये महिना असू द्या, 25 कोटीचा बंगला बांधा, त्या बंगल्यात जर मायबाप नसतील तर तोच बंगला स्मशानापेक्षा सुद्धा भयान आहे. ज्याने आहे त्याला जपा, ज्याला नाही त्याला विचारा बाप गेल्यानंतर काय हाल आहेत. अर्थात
त्या बापाची जपणूक करा. बाप स्वाभिमानी बाणा त्याचा कणकार कणा, त्याच्या हृदयात सुद्धा लाजाळूची संवेदना. बाप ढाल तलवार, बाप पेटती मशाल, बाप जागतो म्हणून घर झोपत खुशाल. अजून पुढे जाऊन सांगू तुम्हाला, जोपर्यंत घरातला पाया मजबूत आहे तोपर्यंत घर मजबूत आहे. ज्या दिवशी घरातला पाया ढासळतो त्या दिवशी घराच्या 2 चौकटी व्हायला वेळ लागत नाही. बाप घराचा तो पाया, आई कळस त्यावर, जेव्हा खचतो न पाया तेव्हा कोसळत घर. त्या बापासाठी शेवटची लाईन ऐका. बाप थकल्यावरती त्याचा बनणारे आधार, काय उपयोग पुन्हा किती घातले पितर. विचारले आईला, आई सांग ना ग, किती श्रीमंत घरामध्ये पोरगी देऊ द्या, त्या पोरीने जर गरीब माहेरात फोन लावला आणि आपल्या आईला बोलायला सुरुवात केली तर आपल्या आईला ती पहिला प्रश्न फोन लावल्या लावल्या विचारते, हे माय, हे आई, अगं ऐक ना, सगळं चांगलंय पण माझे बाबा बरे आहेत का? मरेपर्यंत बापावर निष्कलंक प्रेम करते या जगात तिला पोरगी म्हणतात. बापाची सेवा करा. आज हिंगे कुटुंबातला एक बाप गेलेला आहे. माझी वेळ खऱ्या अर्थाने संपलेली आहे आणि त्या बापाचं एवढं मोठा कार्यक्रम या हिंगे परिवारानं केला. मी खरंच या परिवाराला खूप धन्यवाद देईल. आणि एवढं झालं म्हणजे एक काम झालं. आज ते स्वर्गातून पाहत असतील. गरुड पुराणाचा सिद्धांत आहे, आजच्या दिवशी गेलेला जीव माध्यान्नाच्या वेळेला पितराच्या हातचं भोजन अर्थात पिंड प्राप्त करून त्या जीवाचा आणि आपला कायमचा संबंध संपतो. पण या 12 महिन्याच्या आत भागवत कथेच्या आधारानुसार जर काही थोडा तरी जीव, काही थोडं तरी अंतकरण संसारामध्ये अडकलं असेल, काही अपेक्षा जिवंत राहिल्या असतील तर प्रमाणानुसार जड भरत राजा हरणी गर्भा गेला म्हणून पुनर्जन्म असेल तर 12 महिन्याच्या आत जीव नावकरी म्हणून जन्माला येतो अशी प्रथा आहे. पण गावातली म्हातारी मेलीन 12 वर्षांनी पोटाने आली, ती का ब्रह्मदेवाची चुलती? कोणी डोकं लावायचं नाही. यांना जेवढी सेवा घडली त्यांनी मायबापाची सेवा करा, दुसरं काही नाही. आषाढी एकादशीपासून महिन्याच्या एकादशी सोमवारसारखं व्रत करा. काय गोड आहे महाराज. मायबापाची सेवा, तुळशीला पाणी, गोमातेची पूजा आणि हिंदू धर्मातल्या प्रत्येक व्यक्तीला आपलं म्हणा. कोई सिख, कोई जात मराठा, कोई गुरखा, कोई मदरासी. झालाय पुलावाम्याला हल्ला आता. ऐका ग माय, नाव आहे सिंदूर ऑपरेशन. सरहद पर मरने वाला, सरहद पर मरने वाला, हर वीर था भारतवासी. वाह विशाल दादा, वीर था भारतवासी. क्या विनाकारण जातीमध्ये वाद करू नका, भांडणं करू नका. इमानदारीने सांगतो, जातीमध्ये केलेला वाद ही हिंदू धर्मासाठी फार मोठी धोक्याची घंटा आहे. अरे माझ्या जोग महाराजांनी कधी वाद केला नाही, माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायने कधी वाद केला नाही.
आणि पहिली वारकरी संप्रदायाची पताका आमच्या स्वानंद सुखनिवासी सद्गुरू वैकुंठवासी जोग महाराजांनी आनंदीमध्ये उभा केली. कुठल्या एका जातीचा नाही, 18 पगड जातीचे संत परंपरा जन्माला आली आणि ती परंपरा जन्माला आली, आपल्यापर्यंत पोहोचली आणि त्या परंपरेमध्ये आपल्या पट्ट्यात 2-4 साधू जन्माला येऊन गेले. त्यामध्ये प्रातस्मरणीय वैकुंठवासी महादेव महाराज नारायणगडकर, वैकुंठवासी वामनभाऊ महाराज गैनीनाथगडकर, परम श्रद्धेय ऐश्वर्य संपन्न संत श्री भगवान बाबा, त्यांच्याच नंतर वैकुंठवासी महंत भीमसिंह महाराज. ही माणसं नाही हो, हे साक्षात देव होती. यांनी त्या काळात परमार्थ केला. एवढी सिस्टम आहे, पण एक शिट्टी वाजली तर मला वाटतं किशोरला काय करू. पण त्या काळात परमार्थ कसा केला असेल महाराज. जातीवाद हिंदू धर्मात नको, आपण एका तालोक्यानं वागूया, एका छायाछत्राखाली. फक्त भारत माता ही माझी आई आहे आणि त्या आईचं रक्षण करणं हे प्रत्येक जातीतल्या प्रत्येक सदस्याचं कर्तव्य आहे आणि ते आपण निष्ठेनं पार पाडणार. कालही हिंदू होतो, आजही हिंदू आहे, मरेपर्यंत राहणार याच्यात तिळमात्र संशय नाही. आणि त्यांनी हे केलं, त्यांची सरळ निर्धार आलाच फोड व्यापार. का हरियाला हाता मग कैसी भय चिंता तुका म्हणे हरी काही उरोने दिवरी. त्यांची सरली झार झाला सफळ व्यापार. झालेली सेवा ज्ञानोबा यांच्या चरणी, जोग महाराजांच्या चरणी, छत्रपती शिवरायांच्या चरणी समर्पित करतो. फक्त एक विनंती आहे, एवढं झालेलं कीर्तन तुम्हाला जर आवडलं असेल, रामायण कीर्तन जर ऐकायचं असेल तर जी वारकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्यावरती माझ्यासारख्या असंख्य कीर्तनकाराचे कीर्तन आहेत, कथा आहेत. आवडलं मला फोन नाही केला तरी चालेल. आमच्या किशोरचे पप्पा आमचे भांगे काका इथे आहेत, त्यांना फोन करा की बाबा भांगे फार गोड पोरगा आणलं होतं, कुठलं आणलं होतं, काय आणलं होतं, ओळख नाही, पाळख नाही, मेळ नाही, ताळ नाही. पण एकच विनंती करतो, हिंदू धर्माची वारकरी संप्रदायाची पताका ठेवा. आपापल्या मायबापाची सेवा करा. विठोबा रखुम